नमस्कार. चंद्रिका गोल्डमधून मी रोशन. आज मी तुम्हाला 2 ग्राम, 5 ग्राम किंवा 10 ग्राम या मंगळसूत्राबद्दल सांगणार आहे. कारण की असे खूप सारे व्ह्युअर्स असतात जे फर्स्ट टाइम आपले व्हिडिओ बघतात किंवा काही असे पण आहेत जे ज्यांनी बघितलेले पण त्यांना अजून सुद्धा कळलेलं नाही की हे 2 ग्राम नक्की असतं काय किंवा हे 5 ग्राम नक्की असतं काय. कारण की व्हिडिओमध्ये जेव्हा जातो तेव्हा काय लिहिलेलं असतं, एक कॉपर बेस किंवा सिल्वर बेस 4 ग्राम, 5 ग्राम, मग तिथे प्राइस दिले ते 60,000, 50,000, 75,000. तर लोकांना प्रश्न पडतो ना की हे सोनं आहे का? सोनं नाही तर मग हे काय आहे? तर आज या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो. जे 5 ग्रामचे मंगळसूत्र असतात त्याच्यावरती किती गोल्ड फॉर्मिंग असेल किंवा ते कसं बनलं जातं त्या टाईपमध्ये. चला बघूया. आता हा मंगळसूत्र तुम्ही पाहू शकता. हा ऍक्च्युली आपण सोन्याचा मंगळसूत्र त्याची कॉपी केलेली आहे. तर हा आपण पूर्ण कॉपरमध्ये बनवलेला आहे. तर कुठलीही डिझाईन जे आपण बनवत होतो त्याच्यामध्ये 2 बेस असतात, एक कॉपर बेस, एक सिल्वर बेस. तर हा कॉपर बेस मध्ये रेडी केलेला आहे. तुम्ही पाहू शकता की फिनिशिंग प्रॉपर गोल्ड सारखी आहे. म्हणजे हे वजन पण ना तुम्ही बघा हँडमेड आहे सर्व. टोटली हँडमेड काम असतं. हे गोल्डच्या कारागीरकडनंच आपण करून घेतो. तर ती बनवताना सेम टू सेम डिझाईन बनवली जाते. म्हणजे तुम्ही जर ऑर्डर पण दिली तर त्याच्यामध्ये जो वर्क केला जातो हा तुम्हाला दाखवूनच केला जातो. म्हणजे कसं असं तुम्हाला अगोदर दाखवणार, मग ती पुढे गोल्ड फॉर्मिंगला जातं. आता हे तुम्ही कॉपरचं बघितलं. आता सिल्वर मध्ये पण तुम्ही बघू शकता. सिल्वर मध्ये हे आपण कानातले असे रेडी केलेले आहेत. आता हे डिझाईन तुम्ही बघू शकता. अशा टाईप मध्ये सेम टू सेम आपण गोल्डच्या कारागीरकडनं कॉपी करून घेतो. मग आता ते कॉपरचा असो किंवा सिल्वरचा असो, या अशा टाईप मध्ये हे पूर्ण रेडी होतं. मग त्याच्यानंतर ते गोल्ड फॉर्मिंगला जातं. मग ते गोल्ड फॉर्मिंग झाल्यानंतर कसं दिसतं ते तुम्हाला दाखवतो. आता हे गोल्ड फॉर्मिंग झालेलं आहे. आता हा बेस आहे, हा पण कॉपरचाच आहे. म्हणजे हा पूर्ण कॉपरचा बेस आहे, त्याच्यावरती गोल्ड फॉर्मिंग केलेला आहे. तर हा जो मंगळसूत्र आहे या मंगळसूत्रावरती 3 ग्राम गोल्ड फॉर्मिंग केलेला आहे. ह्याच्यावरती जो वर्क आहे, कुंदन वर्क जे सोन्यावरती तो त्याच्यावरती केलेला आहे. मीनावर पाहू शकता. मीनावर पण जो सोन्यावरती होतो तोच आपण ह्याच्यावरती केलेला. मग याचा जो दिसतो लुक तो प्रॉपर गोल्ड सारखा दिसतो. ह्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता. हा सुद्धा कॉपर बेस मध्ये रेडी केलेला आहे. याची भरणी जी असते ना हँडमेड असल्यामुळे एकदम सॉफ्ट असते, म्हणजे एकदम सोन्यासारखी. आणि फिनिशिंग पण तुम्ही पाहू शकता इथे. चौरस्ती कुंदन वर्क केलेलं आहे. त्याच्यामध्ये डायमंड दिलेले आहेत. अशा टाईप मध्ये हे काम होतं का प्रॉपर गोल्ड सारखं. याची बॅक साईडची फिनिशिंग सुद्धा प्रॉपर गोल्ड सारखी देते. म्हणजे एकदम सोन्यासारखंच रेडी होतं. तर याच्यामध्ये 2 क्वालिटी असतात, एक कॉपर बेस, एक सिल्वर बेस. आता सिल्वर बेस तुम्ही बघू शकता. सिल्वर बेसची फिनिशिंग ही कॉपर पेक्षा जरा जास्तच चांगली असते. सिल्वर बेसची फिनिशिंग ही प्रॉपर गोल्ड सारखी. म्हणजे गोल्डच्या मध्ये जर हा ठेवला मंगळसूत्र तर हा कोणी ओळखू शकणार नाही का साधा आहे का सोन्याचं आहे म्हणून. आणि याची फिनिशिंग पण बॅक साईडने खूपच सुंदर येते. कॉपर पेक्षा बॅक साईड मध्ये सुंदर ही सिल्वरची फिनिशिंग येते. आणि हे पूर्ण चांदीमध्ये बनलं जातं. याच्यावरती त्याप्रमाणे गोल्ड फॉर्मिंग होतं. जे चांदीमध्ये बनलं जातं त्याच्यावरती जे गोल्ड फॉर्मिंग होतं ते थोडं जास्त असतं आणि त्याची कॉस्ट पण थोडी जास्त असते. आणि ते कॉपरमध्ये आपण बनवत होतो. कॉपरची फिनिशिंग ही चांदीवाल्या मंगळसूत्रापेक्षा थोडी कमी असते. आणि हे सर्व मंगळसूत्र आपण गोल्डच्या कारागिरीकडनं बनवून घेतो. मग तुमची देखील कुठली ऑर्डरची डिझाईन असेल किंवा माझं काही असेल तर सेम टू सेम बनवतो. मग सेम जी डिझाईन होते मग ती आपण या टाईप मध्ये रेडी करतो, तुम्हाला दाखवतो का व्यवस्थित झालेली का नाही. त्याच्यानंतर ते गोल्ड फॉर्मिंगला जातं आणि मग गोल्ड फॉर्मिंग तुम्हाला हवे त्याप्रमाणे ते केलं जातं. तर या अशा टाईपचे मंगळसूत्र असतात. मग त्याच्यामध्ये कॉपर बेस मध्ये जे आपण गोल्डच्या कारागीरकडनं करून घेतो मग त्याला गोल्ड प्रमाणे मजुरी झाली. प्लस त्याच्यावरती आपण 3 ग्राम, 4 ग्राम, 5 ग्राम गोल्ड फॉर्मिंग करतो. मग त्याप्रमाणे त्याला त्याची ती कॉस्टिंग झाली आणि वॉरंटी सुद्धा भेटते. आता ह्या हे जेही प्रोडक्ट असतात त्यांना 1 वर्षाची रेग्युलर प्रमाणे वॉरंटी भेटते. तुम्ही कसंही वापरू शकता रोज प्रमाणे. तर त्याला 1 वर्षाची वॉरंटी भेटते आणि 50% याच्यामध्ये एक्सचेंज व्हॅल्यू दिलं जातं. जे सिल्वरचे दागिने असतात त्यांना 50% एक्सचेंज व्हॅल्यू दिला जातो आणि 25% कॅश दिला जातो. आणि कॉपर बेसमध्ये 40% एक्सचेंज व्हॅल्यू दिला जातो आणि 20% कॅश दिला जातो. तर अशा प्रकारे हे प्रोडक्ट बनतात जे प्रॉपर सोन्यासारखे आहेत. म्हणजे याची फिनिशिंग तुम्ही बघाल तर कोणीच म्हणणार नाही काही खोटे आहेत म्हणून. म्हणून या कॉस्टिंग या फिनिशिंग या गोल्ड फॉर्मिंग आणि आपण गोल्डच्या कारागीरकडनं बनवून घेतो त्यामुळे त्याची कॉस्टिंग थोडी जास्त महाग पडते. आपण 1 ग्रामचे मंगळसूत्र पाहत असाल का नॉर्मल डिझाईन तुम्हाला प्रत्येकाच्या गळ्यामध्ये एकच डिझाईन भेटत असेल. मग ते ओळखलं जातं का बाबा ह्यांनी 1 ग्राम घातलेलं आहे. किंवा 1 ग्रामचे तुम्ही मंगळसूत्र जर बघाल ना तर ते डायचे पीस असतात, हँडमेड नसतो. म्हणजे तो असा किती दाबला तरी तो बँड होऊ शकत नाही. पण याला जर मी आता बँड करायला गेलो तर लगेच बँड होते बघा, लगेच झालं पण. असं आहे की हे एकदम नाजूक असतं, गोल्ड फॉर्मिंग मध्ये असतं. जर आपण बँड करायला गेलो तर लगेच बँड सुद्धा होतं. म्हणजे प्रॉपर गोल्ड फिनिशिंग त्याच्यामध्ये येते.
तर असे हे 2 ग्राम 5 ग्रामचे मंगळसूत्र असतात ज्याच्यावरती गोल्ड फॉर्मिंग त्याप्रमाणे होते, तर ती आपण गोल्डच्या शॉपमध्ये गेलो तरी तो सुद्धा ओळखू शकणार नाही. तर हेच सांगायचं होतं की आपण जी माझे व्हिडिओ बघतात त्याची कॉस्टिंग 50,000 का आहे, ती कॉस्टिंग ₹1,00,000 का, ₹1,50,000 का. तर त्याचा रिझन हाच आहे की आपण हे जे मंगळसूत्र असतात हे सिंगल पीस बद्दल असं नाही की आपण याचे खूप सारे पीस बनवले असतात. एकदा आपण ती डिझाईन विकल्यानंतर रिपीट म्हणून ती डिझाईन बनवली जात नाही, कारण की कस्टमर एवढी कॉस्टली घेतो ते ॲज अ गोल्ड प्रमाणेच घेतो, मग त्याला गोल्ड प्रमाणेच ते सेट व्हावं म्हणून आपण परत त्या ज्वेलरी रिपीट करत नाही. हा पण कोणाची ऑर्डर असेल तर आपण नक्कीच रिपीट करतो. तर अशा ह्या डिझाईन असतात जे तुम्हाला प्रत्यक्षात बघायचं असेल तर आपल्या शॉपमध्ये येऊन बघू शकता. मग त्याच्याने काय तुम्हाला प्रत्यक्षामध्ये फिनिशिंग माहित पडेल त्याची फिनिशिंग प्रॉपर गोल्ड सारखी आहे का नाही, का मी 1 ग्रामचे दागिने आणि या दागिन्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो. तर एकदा शॉपमध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि आणखी तुमचे काय प्रश्न असतील तर मी नंबर स्क्रीनला दिलेलाच आहे. तुम्ही कॉल करून मेसेज करून विचारू शकता आणि एकदा नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.